लाडकी बहीण योजना 19वा हप्ता अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा 19वा हप्ता पात्र लाडक्या बहिणींना 19व्या हप्त्याचे पैसे म्हणजे जानेवारीचे पैसे कधी मिळणार आहेत ही अपडेट जाणून घेऊ. मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा महिना आपल्याला लवकरात लवकर भेटण्याची शक्यता आहे. कारण आता जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये सुद्धा बदल झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये जर बदल झाला तर वितरणावर सुद्धा 2-3 दिवसाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ही अपडेट महत्त्वाची आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथे बनवलेला आहे. गेल्या 2 दिवसापासून आपण व्हिडिओज आपल्या चॅनलवर अपलोड केलेला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे आपले लाडके दादा म्हणजे अजितदादा यांचं विमानाच्या अपघाताने आकस्मिक दुःखद निधन झालेलं आहे. त्यामुळं मी सुद्धा एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही. कारण आपल्या लाडक्या बहिणींचे लाडके दादा होते आणि सगळ्याच बहिणी अतिशय दुःखामध्ये होत्या. कारण अजितदादांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आणि खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा त्यांनी खूप कार्य त्यांच्या हातून करायचं राहिलेलं आहे. तर ही बातमी आल्यानंतर माझंसुद्धा मन कशातच लागत नव्हतं. कारण लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय दुःखद बातमी होती. तर आपल्या लाडक्या बहिणींच्या वतीने आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा दादांना श्रद्धांजली वाहते. दादांच्या हातून महाराष्ट्राचं खूप काही काम अजून बाकी होतं आणि आपल्या महाराष्ट्राचं खूप नुकसान झालेलं आहे. कारण राजकीय कारकिर्दीत दादांचं खूप मोठं योगदान होतं. अजितदादा पवारसुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठीच बारामतीला जात होते. तेव्हाच त्यांचं असं विमान क्रॅश झालेलं आहे. तर ह्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये किंवा त्यांच्या तारखांमध्ये आता बदल झालेला आहे. 7 फेब्रुवारीला निवडणूक आहे आणि मतमोजणी म्हणजे 9 फेब्रुवारीला निवडणुकांचा निकाल लागणार आहे. निवडणुकांचा निकाल मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे. मग आता याआधी 5 फेब्रुवारीला मतदान होणार होतं आणि 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार होती. तर 1-2 दिवसाचा फरक इथे दाखवण्यात आलेला आहे. परंतु यामुळे वितरणावरसुद्धा परिणाम होणार आहे. निवडणुकीच्या आधीच आपल्याला जानेवारी महिन्याचा हप्ता भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण मनपाच्या निवडणुका झाल्या तेव्हासुद्धा आपल्याला संक्रांतीच्या वेळेस डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला होता. मग आता जानेवारीचा महिनासुद्धा आपल्याला 1 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान मिळण्याची शक्यता जास्त आहे. यामध्ये सुद्धा थोडाफार बदल होऊ शकतो. बातमी महत्त्वपूर्ण आहे. सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन. धन्यवाद.